वजन 61 वर गेलं होतं आणि मला खूप जडजड वाटायचं. तर त्यानंतर मी डेली एक्सरसाइज तर करतेच आहे, तुम्ही माझ्या डेली ब्लॉगमध्ये पाहतच आहात. आठवड्यातून 1-2 वेळा मिस होतात, पण मी डेली करते. आणि त्याचबरोबर असं काही ना काही घरगुती उपाय मी करत असते, की ग्रीन टी, ब्लॅक टी, सकाळचं कोमट पाणी, रात्रीचं फॅट कटर ड्रिंक, तसेच रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी. तर हे तुम्ही माझ्या डेली ब्लॉगमध्ये पाहतच आहात. परंतु आता मी हे जे पाणी केलेलं आहे, तर हे मी लगातार 3 दिवस घेतलं आणि मला खूप हलकं हलकं, म्हणजे ॲसिडिटी, पुन्हा ढेकर वगैरे कमी झाले आणि मला खूप फरक जाणवायला लागला. त्यामुळे विचार केला की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुम्ही बघू शकता, हे बघा 3 दिवसामध्ये मला खूप फरक जाणवायला लागला आणि मी तुम्हाला जर्किंग करून दाखवते. हे बघा, तर माझा नाईट सूट तुम्ही बघू शकताय, एक्सेल साईज आहे आणि हा मला खूप असा बघा पोटामध्ये ढिला होतोय. इवन स्किनला सुद्धा फरक पडतो. स्किन आपली खूप अशी टाईट आणि ग्लो करायला लागते. जेवढं पाणी आतमध्ये शरीरामध्ये इंटरनल तुम्ही घ्याल तेवढी आपली स्किन नितळ होते. आणि त्याचबरोबर डेली तुम्ही हे आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा जरी घेतलं हे पाणी करून, अगदी सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवतेच आहे कसं बनवायचं आहे. तर हे जे पाणी तुम्ही लगातार 3 दिवस घेतलं तर तुमचं बघा 7 ते 8, 10 किलो पर्यंत तुमचं वजन कमी होईल. हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. आणि प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगवेगळी असते. कोणाचं अगदी झपाट्याने वजन वाढतं आणि अगदी झटक्यात कमी होतं. तसं माझ्या शरीराची जडणघडण खूप वेगळी आहे, की हळूहळू वजन वाढतं आणि हळूहळू कमी होतं. तर मी डेली एक्सरसाइज करते, तुम्हाला माहीतच आहे, डेली ब्लॉगमध्ये तुम्ही पाहतच आहात. पण तरीही मी हे जे पाणी केलं ना, याने मला खूप फरक पडला. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. आता उशीर न लावता मी तुम्हाला दाखवते पाणी कसं बनवायचं. चला. पण त्या अगोदर मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. 3 दिवसापूर्वी माझं वेट बघा 60.90 वर दाखवत होतं, म्हणजे जवळपास 61 वर गेलं होतं. खूप लोड आला, खूप टेन्शन आलं मला आणि जडजड वाटत होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वजन बघितलं माझं पुन्हा, तर 60.0 म्हणजे पूर्ण 60 वर दाखवायला लागलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 57.5 असं माझं वेट दाखवलं. तर मला जरा बरं वाटलं, पण अजूनही मला 1-1.5 किलो कमी करायचं आहे. तर त्या दिवशी, ज्या दिवशी हे वेट दाखवलं त्या दिवसापासूनच मी अगदी स्ट्रिक्टली 3 दिवस खूप काही चेंज केलं. आहारामध्ये पण बदल केला आणि त्याचबरोबर एक्सरसाइज, म्हणजे मी पूर्वी 1-1, 1.5 तास एक्सरसाइज करायची, अगदी तशी केली. तर 12 सूर्यनमस्कार, त्यानंतर स्ट्रेचिंगचे काही प्रकार आणि पोटावरचे व्यायाम. तर मी तुम्हाला पोटावरचे 1-2 प्रकार दाखवलेत, तर ते खूप बेस्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की नुसतं पाणी घेऊन वजन कमी होतं का? तर होतं, पण व्यायाम याच्यासाठी करायचा की जे वाढलेलं वजन आपण कमी करतो. फॅट्स रिड्यूस झालेले असतात आपल्या शरीरातले, वजन कमी झालेलं असतं, त्याने आपली स्किन लूज ढिली पडते. तर ती टाईट होण्यासाठी किंवा आपलं शरीर फिट दिसण्यासाठी व्यायाम करायचा. आणि व्यायाम हा गरजेचाच आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आता व्यायाम केल्याने खूप सारे फायदे आहेत, की शरीर फिट राहतं, निरोगी राहतं, आजार जडत नाहीत. तर हे 12 सूर्यनमस्कार मी त्या दिवसापासून 2-3 दिवस लगातार केले. स्ट्रेचिंगचे प्रकार, तर आज मी तुम्हाला 6 प्रकार दाखवलेत. सूर्यनमस्कार घातल्याने पूर्ण ऑल बॉडीचा आपले एक्सरसाइज, योगा होतो आणि बॉडीला स्ट्रेच बसतो. वाढलेलं वजन जरी कमी झालं तरी जी स्किन लूज लटकती झालेली असते, ढिली पडलेली असते, ती टाईट होण्यास मदत होते. म्हणून व्यायाम करायचा. त्याचबरोबर मी काही पुशअप, पुन्हा पोटावरचे व्यायाम केलेले आहेत. आणि हे लगातार मी 3 दिवस बघा केलं. आणि त्याचबरोबर आहार मी रोजचं, म्हणजे जे आहे तोच घेत होती. सकाळचं बघा, आता मी मेथी डिंकाचे लाडू बनवले, तर नाश्त्यामध्ये 1 लाडू आणि कमी गोड चहा, म्हणजे आलं जास्त घालून असा चहा घेतला. त्याचबरोबर दुपारचं भाजी आणि जेवणामध्ये मी मटकीची उसळ, पालेभाजी, पालक, मेथी, पुन्हा स्प्राउट्स याचं जास्त मी म्हणजे समावेश केला. जास्त मी घेतलं ते 2-3 दिवसामध्ये. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी. तर असा आहार आणि दुसरं काहीच मी खाल्लं नाही 3 दिवसामध्ये. त्याचबरोबर जे मी तुम्हाला पाणी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, ते पाणी मी कंटिन्यू घेत होती, म्हणजे एक अर्धा-अर्धा तासाने दिवसभरामध्ये तेच पाणी मी घेतलं. म्हणजे साधं पाणी तर आपण 2 ते 3 लिटर आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण मी हे जे पाणी बनवलं हे मी कंटिन्यू घेत होती सारखं.
तर एवढं छान वाटतं ना ते पाणी पिल्यावर. तर ॲसिडिटी, गॅस, ढेकर हे काही झालेलं नाही आणि होत नाही. पुन्हा आपलं वजन, वाढलेलं वजन हे कमी व्हायला खूप मदत करतं. खूप बेस्ट पाणी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला दाखवते. सर्वात प्रथम इथे मी आज 1 लिटर पाणी करते आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी केलं ते मी 2 लिटर पाणी ठेवलं होतं. तर आज मी इथे 1 लिटर पाणी ठेवलेलं आहे. 1 लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तरी चालेल. 2 लिटर पाणी घेतलं तरी चालेल. तर एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे सर्वात प्रथम आणि त्यानंतर आपल्याला काय काय त्याच्यामध्ये ॲड करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता पाणी गरम होत आल्यानंतर आपण एक त्याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं आहे. अगदी घरगुती साहित्य आहे आणि कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज पडणार नाही किंवा काहीही बाहेरून आणायची गरज पडणार नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये रोजच्या वापरातील मी तुम्हाला दाखवते. सर्वात प्रथम इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. ते लिंबू आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. पाणी थोडं गरम झालं ना की त्यामध्ये पिळून घ्यायचं आणि ते सालीसकट त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा ते 1 इंच आलं घेतलेलं आहे. आल्याचा तुकडा तो आपल्याला किसून किंवा असं बघा तुकडे बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहेत. तसेच आपण बघा जे जे घटक याच्यामध्ये ॲड करणार आहे ते वजन कमी करण्यास खूप मदत होते आणि तसेच स्किनला पण खूप फरक पडतो. चेहऱ्यावरचे पिंपल, डार्क सर्कल सगळं कमी करण्यास मदत होते. आता तुम्हाला माहिती आहे आलं आणि लिंबाचे फायदे. तसेच दालचिनी. तर आता बघा सर्वात प्रथम इथे लिंबू जे घेतलं त्याने खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं, वजन कमी करण्यास मदत होते. आणि आलंसुद्धा, आलं आता थंडीच्या दिवसांमध्ये गरम असल्यामुळे जर असं घेतलं तर शरीराला उबदार ठेवण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारते आणि आल्यामुळे सुद्धा वजन झपाट्याने कमी होतं. दालचिनीसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जर 2 लिटर पाणी ठेवलं तर 2 चमचे घालायचं आहे. इथे मी 1 लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 चमचा म्हणजे छोटा चमचा आहे त्यामुळे इथे 1.5 चमचा घातला आहे. तुम्ही 1 चमचा याच्यामध्ये जिरं आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे 1 लिटरसाठी. हे सगळं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला माहीतच आहे जिरं पण किती वजन कमी करण्यास मदत करतं. जिऱ्यामुळे बघा वजन झपाट्याने कमी होतं, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि त्याचबरोबर ओवासुद्धा. ओव्याने पोटाचे विकार सगळे कमी होतात. ओव्यामुळे पोट साफ होतं, पोट दुखत असेल तर ते जागेवर थांबतं आणि तसेच वजन कमी करण्याससुद्धा मदत करतं आणि खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं. पचनक्रिया सुधारते. आपली पचनक्रिया व्यवस्थित असेल ना तर बघा खाल्लेलं अन्न आपलं जिरलं ना व्यवस्थित तर आपलं वजन मेंटेनमध्ये राहतं म्हणजे वाढत नाही. शरीरातले फॅट्स वाढत नाहीत आपल्या. आता हे बघा उकळी घ्यायचं आहे चांगलं. ह्या पाण्याला चांगली उकळी घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला नॉर्मल करून किंवा तुम्ही हॉट कोल्ड बॉटलमध्ये स्टीलच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तरी चालेल. कोमट पाणी घ्यायचं आहे. आता इथे बघा ही 2 लिटरची जी बॉटल दाखवली ना मी तर हे पाणी मी पहिल्या दिवशी एवढी बॉटल भरून पिलं होतं. त्याचबरोबर साधं पाणीसुद्धा मी 1 ते 1.5 लिटर पाणी पिलं होतं दिवसभरामध्ये. आता थंडीच्या दिवसामध्ये पाणी कमी पिलं जातं आणि आहार जास्त घेतो. त्यामुळे आपण पाणी जास्त घ्यायचे, पाणी कुठेच कमी करायचं नाही प्यायला. तर हे पाणी पिऊन मी साधं पाणीसुद्धा घेतलं होतं आणि हे पाणी आहे ना तुम्ही अगदी 5-5, 10-10 मिनिटांनी जेव्हा तुम्हाला तहान लागेल, आता तहान लागल्यावरच नाही तर काही वेळेला आपलं पाणी पिलं जात नाही. त्यावेळेला काय करायचं आपण 15-15, 20-20 मिनिटाचा आपण अलार्म लावूनसुद्धा पाणी घेऊ शकतो आणि हे पाणी पिल्याने बघा खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं. वजन झपाट्याने अगदी झटक्यात 5 ते 10 किलो वजन कमी होतं. आता प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. त्यामुळे जर तुमचं वजन झपाट्याने कमी होत असेल तर तुमचं 7 ते 8-10 किलो वजन 100% कमी होणार. आता माझं 3 किलो वजन कमी दाखवते म्हणून मला एवढा फरक पडला आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. काय फरक पडतो हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. तर आता हे पाणी बघा असं गरम असताना कोमट असतानाच असं शेकून प्यायचं आहे आपल्याला आणि तसंही तुम्ही नॉर्मल थंड झालेलं पिलं तरी चालेल. पण ज्या वेळेला तुम्ही घ्याल त्यावेळेला असं थोडंसं कोमट असतानाच घ्यायचं आणि रात्रीचं सुद्धा फॅट कटर ड्रिंक त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
तर असं मी घरगुती उपाय करत असते आणि त्यानेच माझं वजन कमी होऊन मेंटेनमध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करते. तर असंच वाढत्या वयामध्ये तुम्ही वाढलेलं वजन कमी केलं नॅचरल पद्धतीने तर कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही. स्किन छान राहील. तुमची लूज लटकती झालेली स्किनसुद्धा टाईट होण्यास मदत होईल.